पण तीच भाजी आणायचं स्त्रिया गेल्या तर काय करते ते निवडून बरोबर आपल्याला पाहिजे तशी आणते ते का नाही. त्यासने अनुभव असतो, सद्गुरूला अनुभव असतो आणि ते सद्गुरू आपल्या शिष्याला तो अनुभव देत असतात. त्यालाच अनुग्रह म्हणतात. विठ्ठल 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 काय इकडे तिकडे झालं तर सांगत जावं. तुमचा अनुभव अनुग्रहातून नाही, यांचा हो याचा आहे म्हणून दोघांच्या मध्ये बी आहे. पोष्टमनाचं काम करतो. विठ्ठल विठ्ठल निळोबाराय पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर कार्तिक वारी होती. सर्व संत होते. संतांच्या मांदियाळीत असंच कीर्तनाचा विषय आला. कीर्तनाचा विषय आला म्हणलं महाराजांनी उभं केलं कीर्तनाला. आणि कीर्तनात योगायोगाने त्या कीर्तनकाराने विषय काढला समाधीचा. काय नामदेव महाराजांची पंढरपुरात समाधी आहे, तुकोबारायाची पंढरपुरात समाधी आहे, निवृत्तीनाथाची या समाधीचा विषय असा निघत ज्ञानोबारायाची कुठं आहे? आळंदीत. असा विषय झाला. तर आळंदीत घेण्याचं कारण काय? त्या कीर्तनातून चिंतन निळोबाराय ऐकत होतं. मला अभंगावरून इकडे जायचं म्हणून मी आपलं सर्वांनी सगळ्याचं माहिती आहे अभंगात तात्पर्य म्हणून मी आपलं असं फिरवून आपल्याला मेन मुद्द्यावर न्यायचं आहे. निळोबारायाला ते सगळं ऐकल्यानंतर उत्कंठा झाली. त्या निळोबारायाला इतकी उत्कंठा झाली की ज्ञानोबारायानं समाधी घेतली. सगळ्यांचं या वारकरी संप्रदायाचा पाय आहे. ज्ञानोबारायाला समाधी घेण्याचं कारण काय? समाधी घेण्याचं कारण काय? आमचे जगद्गुरु तुकोबारायाचं देह वैकुंठ गमन केलं. अभिमान स्वाभिमान असावा आपल्या सद्गुरूचा. ज्ञानोबारायाला समाधी घेण्याचं कारण काय? त्या कीर्तनात विषय निघाल्यानंतर ज्ञानोबाचा प्राण सखा नाही, विठोबाचा प्राण सखा. ज्या पंढरपूरच्या वारीला गेलो त्या पंढरपुरात जे आराध्य दैवत वारकऱ्यांचा आहे तो विठोबा, पण त्याचा प्राण सखा म्हणजे कोण आहे? ज्ञानोबाराया. आणि त्याचा जिव्हाळ्याचा कोण होता म्हणलं? जिव्हाळा तो म्हणजे नामदेव महाराज. हे दोघं होते. नामदेव महाराजाला अनुग्रह होण्याची अगोदर पण पांडुरंगाची भेटी होती आणि अनुग्रह झाल्यानंतर सुद्धा होती. पण इतकी निष्ठा होती की पंढरपूर सोडून कुठेही जाणार नाही. हे कुणाचं ब्रीदवाक्य होतं? नामदेवाचं. हे कुठला सांगतोय प्रसंग? पंढरपुरातल्या कीर्तनाचा. हे लक्षात घ्या. हा प्रसंग ऐकल्यानंतर परत त्या कीर्तनात सांगण्यात आलं की पंढरपूर सोडून न जाणारा भक्त एकनिष्ठ नामदेवराय ते ज्ञानोबारायासाठी संगती तीर्थयात्रेला गेले. हे कसं काय? ज्या वेळेला ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले कारण का त्यांचं हे सगळं कार्य संपलं होतं. सगळे ग्रंथ हे सगळं लिहून सगळं झालं होतं. पण इच्छा मनात होती तीर्थयात्रा करायची. मग कुणाला संगती न्यावं? आपण पण आता इथे आलेले सर्व तीर्थयात्रेला सर्वाला जायला सर्वाला माहित आहे. पण तीर्थयात्रेला इच्छा कुणाची निर्माण होती? इच्छा कुणाला निर्माण होती? यात दोन भाग आहेत बर का. ज्याच्याकडे पैसे असतील त्याची एक इच्छा निर्माण होती आणि ज्याच्याकडे भाव आहे त्याची. पण ज्याच्याकडे पैसे आहेत ना तो पैशाच्या जीवावर तो त्याच्या मनासारखा वागतो. पण ज्याच्याकडे भाव आहे का नाही तो सांगितलेल्या नियमाप्रमाणे वागतो. कारण का? त्याला माहित आहे आज किती वर्ष वारी केलेली आहे आपण. देवासाठी काहीतरी आपण करण्यासाठी इथं आलेलो आहे. इथं काय आपण बाकीच्या गोष्टी करायला आलो काय? इथं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे नवीन सांगायचं नाही आपल्याला. इथं आल्यानंतर माहिती जाऊ दे तिथं आपल्याला ऐकायचंय. आपण आपल्याला काय सांगायचं मला जे काय सांगायचंय त्या अभंगाच्या परिपक्व आपल्याला इथला नियम माहित नाही ते का? कुणापासून धरलं तरी बघा. पहिला मधुकर महाराज आहेत सगळ्यांच्या परिचयाचे. पहिल्यांदा मधुकर महाराजांची आमची संगत झाल्यानंतर आमच्या ह्या निळोबारायाच्याच मठात आम्ही होतो बरं का. पंढरपूरला गेलं तर पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूला जिथं मुखदर्शनाची लाईन लागते तिथं निळोबारायाचा मठ आहे. आता ते परंपराने ढवळीकरांचा अधिकार सुद्धा ह्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात एक नंबरचा वाजवणारा पकवाजा म्हणलं
तर मानकरी म्हणून ढवळीकराला मान होता त्यावेळेला. आता ते व्यक्ती गेली, विभूतीच तशा होत्या, त्यांनी भरपूर काही विद्यार्थी घडविलं, तो विषय नाही आपल्याला. मग त्या निळोबारायाच्या मंदिरात, त्या मठात याला कुणाला मधूला पहिल्यांदा गेलो. मधूच्या यानं संगत झाली, घडता घडता ओळख झाली सुभाष शिंदे. तर भोसले हे ते आहेत, पण आता इथं असणारच सांगा. कुणाच झाली? शिंदेच झाली. शिंदेची झाल्यानंतर हळूहळू कुणाच झाली? माळी कोकाटे है ना. मंडळ वाढत चाललंय ना. त्याच्यानंतर काय झालं? मोरे महाराजांची झाली. मोरे महाराजांची झाल्यानंतर पाटील गव्हाणे महाराज यांची ओळख झाली. वाढत चाललं. निष्ठावंत वारकरी बाई वेचून जसं मिळवली मांदी अशा पद्धतीनं. परत तुमचं नाव गाव सगळं विचारलं. काय काय? मोरे. मोरे पण नाव काय? अधिकराव मोरे. हे मधुकर महाराजांच्या ओळखीनं आले. पण ते आपलंच झालं ना. ज्यावेळेला जी गोष्ट आपली म्हणू शकतो तिथं प्रेम भावना येतं निर्माण होते. हा माईक जोपर्यंत माझा होतो ना, सुख दुःख याच्यासाठी बघतोय. ज्यावेळेला आपण त्याच्या सगळं आसक्ती सोडली, तो स्वतंत्र त्याचं ते नामस्मरण करायचं. आता यांची संगत करली माने महाराज. आतापर्यंत विनाकरी किती झालं, पण आपली काळजी त्याला, तुझी चिंता त्याची. आपल्या फडाच्या नियमाप्रमाणे बरं का, फडाच्या नियमाप्रमाणे ज्या फडावला जे सद्गुरू आहे त्यांच्या शिष्याला तो अधिकार विना घेण्याचा असतो. हा नियम त्या माने महाराजांनी 2 वर्षापूर्वी माळ घातली पंढरपुरात. आणि त्याच्यानंतर ते आता आपल्याकडं कायमचे वारीला आहेत. आळंदी असू द्या, पंढरपूर असू द्या, त्र्यंबकेश्वर असू द्या. आता हे झाली ओळख झाली सर्वांची, बरोबर. आता यांच्या अंतकरणात जिव्हाळा किती आहे. अहो, ह्यात मेन वस्तू म्हणजे एक राहिली. ह्या सगळ्याला समूळून घेऊन जाता येताना जे काय काम करण्याचं आहे काम, याच्याशिवाय आहे काय कोणाचं? त्या गोविंद पोतदाराचं पहिल्यांदा हे करायला पाहिजे. कारण ते सगळ्यांचं, कारण जरी झाला संन्यासी तरी मध्यानाशी कोण. मग ह्याची सर्व. पण आता हे झालं इथपर्यंत. नेहनं अन्न कुणी केलं? ड्रायव्हर न गाडीवर मालक. याचा पण आपल्याला धन्यवाद करायचं. हे झाली आपली ओळख झाली. अशी त्या पंढरपुरात ओळख सगळ्यांची करून निळोबारायाने विचार केला. आता करणार जिज्ञासा कुणाच्याही होत नाही. जिज्ञासा तुझ्या मागे इथं काय इतकी 50 असले, तुझ्या मागे लागायचे कारण काय नाही. पण तुझा जर त्या वेळेला हे होत असलं तर तुझं प्रारब्ध देवा आला द्याला मस्त कबूल आहे, ह्याला सगळं द्यावं. पण त्याचं प्रारब्ध जो अचानक बुद्धी पलटती ना, तिथं नाही येतं. हे सगळं माहिती असून हे सोडून जाणं म्हणजे काय? बुद्धीचा पालक. बुद्धी तिथं निर्माण होते. प्रारब्धात जरी असलं तरी बुद्धी निर्माण. मग संस्कार संतांची संगत कशासाठी सांगितले? शरीर जाता है तो जाने दे, मन जाने नहीं देना ना. हो, असं नाही हो. दोहा असा आहे, मन जाता है तो जाने दे, शरीर मन जाने देना. हे सांगितलेलं आहे. नाही कमान खिचेगा तो कैसा. हा बघा, प्रमाण आहे. कमान दुरी नाही ओढली तर बाण जाईल कसा पुढं? शरीरात गेला, मन जाऊ दे ना. इथं बसलाय तर गेला का नाही? पोराची शाळा आहे का नाही? पोराचं ते हे झालं का नाही? मग ह्या विषयात मन जाऊ दे ना. शरीराला इथं आहे ना, जोपर्यंत संगतीत आहे, कवा नाही कवा तरी मन जाग्यावर येणार. त्याचा नामस्मरण मनाला लय सवय चांगली आहे, पण लावली पाहिजे. मनासारखीच कुणालाच नाही. आता उठायचे म्हणा आणि येत नाही नारायण. देवाच्या बापाला पण जात नाही, पण तिथपर्यंत पोचायला लय कष्ट आहे. निळोबारायाने हे जाणलं तिथं पंढरपुरात आणि उत्कंठ झाली की असं काय आळंदीत आहे. आळंदीचं वर्णन सगळे करतात, सगळे आळंदीचं वर्णन करतात. त्यावेळेला तिथं राहिलेल्या संतांनी विसरायला लागले निळोबाराय. कारण का? तुकोबारायानं पण लिहिलेलं आहे त्यात अभंग संतांनी. आपण इतर संतांचं नाव घेतलं, तुकोबारायालाच विचारूया ना. तुकोबारायाला विचारल्यानंतर तुकोबाराय एका अभंगात म्हणतात ना, त्या ठिकाणी गेल्यानंतर संतांच्या भीती होतात, सुखाच्या गोष्टी सांगतात. कुठं जायचं? चला आळंदीला जा. आळंदीला जा.
सगळ्यांची उत्कंठा झाली. सगळ्याला वाटलं ह्या कार्यक्रमात 4 दिवसाच्या कार्यक्रमात सगळ्यात कार्यक्रम कुणाचा चांगला झाला असला तर राऊत महाराजांचा. कारण का देवाविषयी रडणार कोण आहे? काय रडणार कारण भावना अंतकरणातून पाहिजे. आपण बोलतो एखाद्याला जर आपल्याला जर त्याच्याबद्दल द्वेष असतो द्या त्याच्याविषयी जर हे असलं तर त्याच्याविषयी अंतकरणातून हे होतं. देवासाठी अंतकरणातून आपल्याला पाहिजे का नाही? देवासाठी रडलं पाहिजे का? हा मग त्यांच्या अंतकरणात इतकं जिव्हाळा निर्माण झाला की बाकीचं कोणी नाही. तो रस त्यांच्याकडे आहे म्हणून आपण कितीही प्रयत्न केला आपण हावभाव आणू शकतो पण तेवढं देवातनं पाणी येऊ शकत नाही. कारण का त्याला ते ह्याच्यात लागतं काय रक्तात म्हणतात तसं ते पूर्व पुण्यासारखं ते ऑटोमॅटिक त्यांच्या अंतर्गत ते भाव निर्माण होतो. कुणालाही देवाचं नाव सुद्धा येत नाही. त्याचं पूर्वजन्माचं ज्यावेळेला पुण्य असतं का नाही ज्यावेळेला उदयाला येतं त्यावेळेला त्याचं देवाचं सुद्धा नाव येतं. काय किती वेळा आपण जन्म घेतलाय तरी प्रत्येक जन्मात तेच ठोके. जन्माला यायचं मरायचं जन्माला यायचं मरायचं त्यात काय आपल्याला आहे दुसरं. किती वेळा जन्म यावे किती वेळा जन्म यावे किती वारे किती व्हावे फजित म्हणून जीव ब्याला सगळं ज्ञानोबारायनं ऐकलं. आळंदीला जायचं पण परत एक शंका आली. ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायातलं मुख्य मेन ठिकाण आहे पाया घातलेला आहे. आणि ज्ञानोबाराय नवनाथ पंथातले आहे. मग काय विद्या नव्हती त्यांच्याकडे कुठेही काही ते करू शकत होते. मग पंढरपुरात का घेऊ शकले नाहीत समाधी म्हटलं ना. समाधी घेण्याचं त्यासने आळंदीतच का पडलं तर पूर्वीपासून आलेली परंपरा आहे. हे ज्ञान कोण कोणाला सांगत होतं? ब्रह्मज्ञान कोण कोणाला सांगत होतं? शंकर पार्वतीला सांगत होता. पण हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून मच्छिंद्राने ग्रहण केलं का? बघ तुमच्या इकडे तुम्हाला जसं असेल आमच्या वाचनात एका ठिकाणी असं आलेलं आहे पार्वतीला लगेच समाधी लागली ते ज्ञान ऐकता पण ते ज्ञान असं इकडं तिकडं वाया जाऊ नये. ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून महाविष्णूला ते नारायण कवी नारायण ना नवनारायणाचे नाव आहेत त्या मच्छिंद्रनाथ त्या नारायणानं अवतार घेऊन मच्छ्याच्या पुढं ते ज्ञान ऐकलं चोरून ऐकलं. हुंकार येत होतं आणि परत शंकर भगवान जागृत झाले तर दिसतं तर पार्वतीला समाधी लागली. मग हे ज्ञान कोण ऐकते? डोळे झाकून बघितलं काय कुठं दिसेना म्हणून तिरसोळ काढला. जे कोण असेल ते पुढे या. ते मुलगा मोठं झालं माझ्या वाचण्यात आलं ते सांगतो बरं का. आणि त्या मुलानं लीनता म्हणजे महाराज हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून मी ऐकलं. मग आता तिरसोळ टाकलेलं काय करायचं? तो कानाचा तुकडा काढला तिरसोळ फेकून तोडला कान. त्याला काय कानफाट्या हे नाव पडलं का नाही. त्यानंतर झालं ते कान त्यांच्या ते मुंज ही करताना कानाला थोडं हे करतात. आपल्या सुद्धा कान टोचलेलं आहेत का नाही? आपल्या सुद्धा मुंज आहे पण ते आपल्याला तो विधी माहित नाही कशासाठी टोचते ते काय करते. तो विधी आहे आणि त्यामुळं आपल्याला ते ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार भेटला. दत्तात्रय महाराजांनी येऊन परत ते मच्छिंद्रनाथाला तो अनुग्रह दिला. ते म्हणजे शंकर आणि विष्णू दोन नाही एक आहे हे दाखवण्यासाठी भगवान परमात्मा पांडुरंगाने ज्ञानोबारायला हेच सांगितलं तुझी जागा हित नाही. या ठिकाणी भगवान शंकर आहे तिथं तुला जावं लागेल.
आणि तू मी काही दोन नाही काय विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा राया किंवा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी का अजून सांगायचं महाविष्णूचा अवतार दुसरं तिसरं काय नाही पण शंकर आणि विष्णू हे दोन ना एक दाखवण्यासाठी ज्ञानोबा रायाला सांगितलं जागा तिथं आहे अलंकापुराला आहे अलंकापुराला तुझे 107 समाधी पूर्वी झालेली आहे आणि आता ही सुद्धा समाधी तिथं घ्यावी लागणार मग असं चाललं असताना मग आता तुमच्याच हस्ते होऊ द्या ना म्हणले ज्ञानोबा राय पांडुरंगाला म्हणले दुसरं कुणाला बोलवायचं तुमच्याच हस्ते हा विधी होऊ द्या मग त्रिपुरा पौर्णिमेला झाल्या सगळ्यांचा काला बिला सगळे संत मंडळीला सांगितलं आता इथून पुढे आपल्या संसारात जायचं नाही सर्वांनी आलेल्या सर्व वारकऱ्यांनी सर्व संतांनी पंढरपुरातनं आळंदीला प्रस्थान करायचं पंढरीचा पोहा आला अलंकापुराला तिथनं ते पांडुरंगानं सर्व वारकरी घेऊन आळंदीला आले आणि हे कळालं कुणाला स्वर्गातल्या लोकांनी पुर कोण सोळा संगे संत मेळा पुर कोण सोळा संत मेळा पुर कोण सोळा संगे संत मेळा पुर कोण सोळा संगे संत मेळा कार्तिकी वारी मोठी असते त्या पद्धतीने तो सगळा सोहळा उरकला पांडुरंगाने सगळे वारकरी घेतले कोणी सोहळा आले सगळे अलंकापुराला आला तो दिवस होता सप्तमीचा सप्तमीला आले इथं मग इथं सर्व संतांनी रुक्मिणी माता पर होती मग देवानं सर्व वरले सर्वांनी बोलवलं सगळे नद्या आल्या इथं पुंडलिक आला आता आपण नदीत बघितलं का पुंडलिक हे सर्व संत सर्वांनी इथं आले सर्व नद्या आल्या मग त्या ज्ञानोबरायांचं सोहळा पाहण्यासाठी तिथं इतकी दाटी झाली विमानाची दाटी पुष्पांचा वर्ग स्वर्गावनी पण देव करतात पण इथं सर्व संत आले आळंदी नुसती त्या काळात गजबजली आणि त्या काळात गजबजली असताना सप्तमीला नामस्मरण चालू झालं स्वतः पांडुरंग भजन करायला होता ज्ञानोबरायांचं काय सांगायचं त्यांचं वर्णन अलौकिक तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे सांगितलेलं आहे पण ज्ञानोबरायासारखा संत होणे नाही असं असताना सप्तमीला कार्यक्रम झाला जागर झाला अष्टमीला परत सकाळचा कार्यक्रम झाला संध्याकाळी कार्यक्रम झाला काय परत नवमीला परत सकाळचा कार्यक्रम झाला संध्याकाळी कार्यक्रम हा 24 तासाचा त्यांचा नामस्मरणाचा विधी होता परत एकादशीला दिंडी प्रदक्षिणा काय त्यात पण सांगितलंय बरं का नामदेव महाराजांनी एकादशीलाच नगर प्रदक्षिणा म्हणतो ती दिंडी प्रदक्षिणा करायची असते इतर वेळेला करून काही लोक मला म्हणले आमचाच गाव आला अगोदरच काय म्हणलं मोरे महाराज आदल्या दिवशी झाला आता इथनं कीर्तन बिजन झालं दसमीपासून तुम्ही गेला 12ला तरी काय फरक पडत नाही लांब रनिंग आहे झालं त्यांचे एकट्याच्या हिशोबाने ही मुंबईवाली काय म्हणणार तिथं गेल्यानंतर रातचं तुम्ही फुगड्या बिगड्या काही हे करणार आहे का तसा आनंद लुटणार आहे का नाचणार आहे चंद्रभागेत थंडीनं जादूगर हे करणार आहे होय मोरे तुम्हाला कसं नेम बदलायला काय नाही लांब आहे म्हणून पण तो विधी होणार आहे का नेम बदली करायला गेला तर नवीन माणसाला बरोबर आहे आता या राऊत महाराजांचं बघा सांगतो त्यासने आपल्याविषयी प्रेम आहे आपलं काही बोललं तरी चुकीचं जरी असलं ते ऐकून घेतात पण त्यासने हरिपाठात किती आवड आहे काकड्यात किती आवड आहे हे संतांचं वाङ्मय पुढे जाऊन आपण केलं ह्यातले प्रमाण आपल्याला येत आहे
जर कीर्तनकाराने एखादा अभंग सांगितलं त्यातलं ते तो आपला पाठ पाहिजे. आपण पुढे जायचं तर हे विधी आपल्याला केलं पाहिजे. श्रवणाच्या मिसे पैसावे येऊनी साम्राज्य नाही आपल्याला म्हणा येत तिथं बसा हरिपाठात काय घेऊ नाच नाही दुसरं काय हरिमुखी आलं तरी ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरी विठोबा हे जरी आलं तरी त्या श्रवणानं